तळो तूच कर्म तुझे नाम धर्म वारकरी पंथा पांडुरंग। माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा। उपवास पारणे राखिला दारवंटा केला भोगवटा आम्हा लागी। वंश परंपरा दास मी अंकिता वंश परंपरा दास मी अंकिता तुका मोकलिता लाज कोणा। उपवास पारणे राखिला दारवंटा केला भोगवटा आम्हा लागी। विठ्ठला विठ्ठला माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा। उपवास पारणे राखिला दारवंटा केला भोगवटा आम्हा लागी। सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 3 चरणाचा अत्यंत गोड सुंदर प्रसिद्ध असा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय आपली वडलोपार्जित प्रभू चरण सेवा जी संपत्ती आहे त्या संपत्ती करता साक्षात देवाशी भांडतायत। विठ्ठला उपस्थित सर्व भाविक सज्जन वैष्णव गुणीजन महाराज मंडळी तथा शेंद्रे परिवाराचे आप्त इष्ट सगळे सोयरे यांच्या भव्य आणि पावन उपस्थितीमध्ये आज आपण जे चिंतन सेवा करतो आहोत त्या चिंतन सेवेचं निमित्त आपल्या या अंधसूर गावातील अत्यंत प्रतिष्ठा प्राप्त हा शेंद्रे परिवार त्या परिवारातील आदरणीय श्री गोरख शेठ असतील जगन शेठ असतील तथा संजय शेठ असतील यांचे पितृचरण ज्यांना 1 वर्षापासून वैकुंठवासी म्हणावं लागतं असे वैकुंठवासी रामभाऊजी शेंद्रे अर्थात आदरणीय दादा यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सर्व मंडळी उपस्थित आहोत आणि त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांच्या पश्चात असणारा त्यांचा मोठा परिवार अर्थात ही 3 मुलं गोरख भाऊ जगन भाऊ संजय भाऊ तथा त्यांच्या सर्व कन्या कलाताई लीलाताई शीलाताई मीनाताई ताराताई हिराताई आणि संगीताताई या सगळ्यांनी आपल्या पित्याविषयी जी आपली कृतज्ञता आहे त्या व्यक्त करण्याकरता या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि त्या कार्यक्रमातील कीर्तनाची सेवा सर्व शेंद्रे परिवार भजनी मंडळ ग्रामस्थ मंडळी यांच्या प्रेमातून तथा आदरणीय हरिभक्तीपरायण मृदंगाचार्य आमचे दीपक महाराज यांच्या विशेष आग्रहातून संपर्कातून ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे। तरी ज्ञानोबाराय तुकोबाराय जशी बुद्धी देतील तसं मी अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे। ही चिंतन सेवा पूर्णत्वाकडे जात असताना अनेक साधू मंडळी महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे। आज साथ करायला लाभलेले ज्यांना आपण यूट्यूबवर सतत ऐकत राहतो महाराष्ट्राचा वारकरी संप्रदायाचा लाडका आवाज आज ओंकार महाराज आणि कैलास महाराजाच्या रूपाने आदरणीय आमचे उत्तम बाबा यांच्या रूपाने उपस्थित आहे। मृदंगावर दीपक महाराज आहेत वाकचौरे बाबा आहेत ती सगळीच मंडळी आहेत। आदरणीय आमचे प्रसाद महाराज आहेत। सकळा चरणी जीव माझा हा भाव व्यक्त करतो आणि अभंगाच्या दृष्टीने चिंतनाचा प्रवास चालू करतो। एका पित्याच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने मुलानं केलेल्या या कार्यक्रमाचं आयोजन आहे। काय असतं माणूस वेगळा आणि माणूसपणा वेगळा हो वारकरी वेगळा आणि वारकरीपणा वेगळा बरं हो। कोणी जर आम्हाला विचारलं तुमची जात कोणती सध्याच्या काळात लोकांना जातीचं लय पडलेलं आहे हो। आम्ही कोण्या गावात गेलो की आधी ते विचारतात महाराज गाव कोणतं म्हणजे परभणी जिल्ह्यात मानवत मग आडनाव काय दशरथ आहे। आडनाव विचारण्याच्या मागे येतो एकच असतो अंदाज येतो जातीचा आडनावावरून पण माझं आडनाव असे अंदाजच येत नाही माझं आडनावच असे त्याचा काय येत नाही अंदाजच येत नाही। मग ते म्हणतात आडनाव काय दशरथ आहे। मग दशरथ हे त्याची अपेक्षा काय असते नेमकं कोण पण मी एवढा पक्का वारकरी मी जात सांगत नाही पण ते माझ्या बापाच्या बारशाला घुगऱ्या खायला आलेला माणूस मग ते विचारतात मग तुमच्या मामाचं आडनाव काय लक्षात येते ना तुमच्या नाही तर कोणाच्या लक्षात येईल त्यातलेच येत ना तुम्ही बी तुमच्या नाही तर कोणाच्या लक्षात यायचं। आणि मग जेव्हा म्हटलं आमच्या मामाचं आडनाव शिंदे मावशी सूर्यवंशीकडे मग त्यांना वाटतं कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलं पण नाही आपली एकच जात। तुमच्या गळ्यात माळ आहे का आहे ना मग माझ्या गळ्यात माळ आपली जाती एक
हो आम्हा भाविकाची जाती. पण जातीतही दोन प्रकार असतात उत्तम बाबा, वरपैकी आणि खालपैकी. प्रत्येक जातीत असतात. मग गळ्यात माळ घालून माळीचे नियम पाळतात ते वरपैकी, आणि माळ घालून जे नियम पाळत नाही ते खालपैकी आहेत आमचे. असं आहे ते. म्हणून वारकरी वेगळा आणि वारकरीपणा वेगळा. तसं मुलगा होणं वेगळं आणि मूलपण सांभाळता येणं वेगळं. पुत्र वेगळा आणि पुत्रता वेगळी. हो पुत्र कोण नाही, पुत्र कोण नाही. मायबापाला सांभाळणाराही पुत्रच आहे आणि मायबापाला मारणारा सुद्धा कोण आहे, पुत्रच आहे. पण पुत्राची पुत्रता त्याच्यात नाही. मग शास्त्रामध्ये पुत्राची पुत्रता कशात आहे याचा विचार 3 मुद्द्यानं मांडलेला आहे. ऐकताय ना. पुत्र कोणाला म्हणायचं. शास्त्र म्हणतं जीव तो वाक्य करणात प्रत्यब्दी भूरी भोजनात. ऐकताय ना. जीव तो वाक्य करणात प्रत्यब्दी भूरी भोजनात गयायाम पिंडदानाश्च त्रिभीर पुत्रस्य पुत्रता. शास्त्र म्हणतं या 3 गोष्टीमध्ये पुत्राची पुत्रता आहे. त्यानं 3 गोष्टी केल्या पाहिजे. मायबाप जिवंत आहेत तोपर्यंत त्यांचं ऐकलं पाहिजे. जीव तो वाक्य करणात. ऐकलं पाहिजे म्हणजे आमच्यासारखं नाही. लोक आमचे कीर्तन ऐकतात पण ऐकत नाहीत. म्हणजे माय बापानं सांगितलेल्या गोष्टीचं आचरण करणं, त्यांची सेवा करणं. जीव तो वाक्य करणात प्रत्यब्दी भूरी भोजनात. प्रत्येक वर्षी त्यांच्या निमित्ताने अन्नदान केलं पाहिजे. जेवढं घडेल तेवढं केलं पाहिजे. अहो शास्त्रात भूरी भोजनात भरपूर केलं पाहिजे असं वर्णन आहे उत्तम बाबा. पण जेवढं घडल तेवढं प्रत्येक वर्षी पोरांनी मायबापाविषयी काय केलं पाहिजे म्हणे, अन्नदान केलं पाहिजे. आणि गयायाम पिंडदानाष्ट तीर्थावर आणि त्यांचे जे नियम ठरलेले आहेत तेव्हा त्यांना पिंडदान केलं पाहिजे. अर्थात जो जिवंत आहे तोपर्यंत मायबापाचं ऐकतो, बापाला प्रत्येक वर्षी जेव घालतो आणि त्यांच्या नावाने पिंडदान करतो, तोच पुत्र आहे. बाकीचे पुत्र आहेत. आपलं बाकीचे सोडून द्या. याच्यातच पुत्राची काय आहे, पुत्रता आहे. जिवंत वाक्य करण्यात जिवंत आहे तोपर्यंत मायबापाचं ऐकलं पाहिजे. ऐकलं का. जो मायबापाचं ऐकत नाही तो पुढच्या जन्मी बहिरा होतो. जो मायबापाचं ऐकत नाही तो पुढच्या जन्मी काय होतो, बहिरा होतो. माझं नाही, नाथाने सांगितलं. नाही संत कीर्ती श्रवणी आली, नाही साधू सेवा घडी येली. पुढं काय, पितृवचनासी पाठ दिधली, तीर्थे व्रते आसुनी त्या गेली. माता माऊली पाचारिता, शब्द नाही दिला मागोता. परिणाम काय झाला, बैरा झालो नरदेही येता. म्हणजे माय बापाचं जो ऐकत नाही तो पुढच्या जन्मी काय होतो, बैरा होतो. हे या जन्मी जे जे बैरे आहेत, नाही तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. शास्त्र मी काही बोलणार नाही पदरचं. कदाचित त्यांच्याकडून गेल्या जन्मात माय बापाच्या अवमानाचा अपराध घडला असावा. भाषा माझी का नाथाची. हे बोलणं दशरथेचं नाहीये, हे नाथांचं बोलणं, हे ध्यानात ठेवा. हो जिवंत तोपर्यंत मायबापाचं ऐकलं पाहिजे, मायबापाची सेवा केली पाहिजे. किती केली पाहिजे, ते सेवेसी कीर शरीरे लो न कीजे. ओवी सगळ्यांना पाठ आहे पण दुर्दैव त्या ओवीकडे पाठ आहे. ओवी पाठ आहे. जीव तो वाक्य करणार प्रत्यब्दी भूरी भोजनात. प्रत्येक वर्षी अन्नदान केलं पाहिजे. मायबापाच्या निमित्तानं काय केलं पाहिजे, अन्नदान केलं पाहिजे. जेवढं घडल तेवढं केलं पाहिजे. नाहीच काही जमलं तर शास्त्र काय सांगतं माहितीये, विस्तवावर गुळाचा तुकडा टाका आणि पितरांचं नाव घेऊन पाणी फिरवा तरी श्राद्ध होतं. पण कोणाचं, ज्याची परिस्थिती नाही त्याचं. नाही तर ज्याचं आज तारीख किती आहे, 13 जानेवारी. 13 जानेवारीला पेटवलं तर 12 जानेवारीला विझत. 13 जानेवारीला जर पेटवलं तर प्रसाद महाराज विजतं कधी, 12 जानेवारीला विजतं. आणि ते जर गोळाच्या खाड्यावर भागू लागलं तर चालत नाही. नियम आहे. आपण जे खातो, आपली जी स्थिती आहे. रामप्रभू जेव्हा वनात गेले, दशरथ राजा गेले मंडळी. आणि जेव्हा प्रयागराजावर रामप्रभू गेले तर आपल्या पितरांना पिंडदान केलं पाहिजे. म्हणून आपले जे कुलपुरोहित आहेत, त्या क्षेत्रोपाध्याय जे आहेत, त्यांना रामानं बोलवलं आणि 4 ते 5 पिढ्याची पिंडदान करायची असतात ना. हो, बाप, आजा, पणजा आणि खापरपंजा. निदान 4 पिढ्याची नावं प्रत्येकाला माहीत पाहिजे. हो माहीत पाहिजे. आणि मग खापरपंजाचं नाव पिंड मांडला ब्राह्मणांनी.
नंतर पंजाचा मांडला रामाच्या, नंतर आज्याचा मांडला आणि चौथा पिंड दशरथाच्या नावानं मांडला. रामप्रभू म्हणले, ओ ब्राह्मण देवते काय करताय तुम्ही? आज माझ्या बापाच्या नावाचा पिंड कसं काय ठेवता? म्हणजे रामा तुम्हाला कळालं नाही? म्हणजे काय, तुम्ही जेव्हा वनात निघाले दशरथे राम वियोगे मेला, तुमचे वडील गेले, तेव्हा रामाला कळालं बाप गेला, आपले वडील गेले. मग त्याच्यानंतर बाबा 14 वर्ष रामप्रभू वनात होते. मग 14 वर्ष रामप्रभूने काय पिंडदान केलं, म्हणजे काय दान केलं असेल, कसं पिंड तर्पण केलं असेल? त्यांना भेंडी भेटली असेल का, मेथीची भाजी भेटली असेल का, डांगराची फूड भेटली असेल का, कढी वडी खीर चपाती लोणचे चटण्या कोशिंबिऱ्या भेटल्या असतील का? मग रामाने 14 वर्ष दशरथाचं पिंडदान कसं केलं? प्राप्त कंदमुळानं केलं. मग तुम्ही जिथे असाल, जशा स्थितीत असाल तसं पिंडदान केलं पाहिजे. प्रत्यब्धी भूरी भोजनात केलंच पाहिजे. आणि तिसरी गोष्ट आहे गयायाम पिंडदानाष्ट, अन्नदान केलं पाहिजे आणि पिंडदानादी क्रिया केल्या पाहिजे. काय पिंडदान का करावं? शास्त्रानं सांगितलं म्हणून करावं. का करावं? आपल्या सर्व श्रेष्ठ महात्म्यांनी केलं म्हणून. माझ्या बसला आणि त्याने तंबाखू अशी करून थुकली आणि त्याच हातानं गुळ दिला. तेव्हापासून मी भावनाच व्हाय ना कोणाच्या हातानं गुळ खायचं. म्हणून गुळ मागितला आखी वाटी द्यायची नाही. तुमच्यावर विश्वास आहे माझा, पण आता माझा गैरसमज झालाय, त्याला काही नाईलाज आहे बघा, ते तेवढं करा. विठाला त्रिभीर पुत्रस्य पुत्रता, ह्या 3 गोष्टी पोरांनी बापाविषयी केल्याच पाहिजे. आणि जो करत नाही तो ज्ञानोबाची ओवी सांगतो. ज्ञानोबाची ओवी सांगतो, लय गोड ओवी ज्ञानोबाची. ज्ञानोबा म्हणले कोण होय? म्हणे आमच्या गावचे अमके अमके येते. असं ह्यांचं गावात वजन? अहो म्हणले एवढं मोठं आमचं बाजारपेठेचं गाव, पण किती भांडणं होऊ द्या, हे जर पुढे आले तर सगळे चिडीचूप बसतात. असा दरारा गावात यांचा आहे. असं हे जर येवल्याला गेले तर भुजबळ साहेब यांना खुर्ची देतात. पारिजातकाचे फुलं आहेत, 10 वाजता सुकून जातात. तब्येत माझी बरी नाही, पण झेंडूचा गेंद असल्यामुळं ताजा तावा नाही. पारिजातकाच फुलं लगेच कुसून जातात. झेंडूचा गेंद 8-8 दिवस त्याला काही होत नाही. विठाला विचार सांगत होतो. काय झेंडूचा गेंद संपलं होतं, काय सांगू लागलो? ज्ञानोबाची ओवी सांगत होतो. अहो हे जर येवल्याला गेले तर आमदार साहेब यांची चौकशी करतात. हे जर नाशिकला गेले वाजे साहेब यांना नमस्कार करतात. हे जर मुंबईला गेले तर देवाभाऊ यांची चौकशी करतात. हे दिल्लीला गेले तर मोदी साहेब यांची चौकशी करतात. सामान्य नाहीत. एवढंच नाही, ज्ञानोबाची भाषा अजून पुढे. सत्यलोकात गेले तर ब्रह्मदेव जागा देतो, स्वर्गात गेले तर इंद्र सन्मान करतो. एवढंच नाही, पाताळात गेले नाही तर शेष सुद्धा यांना वाकून नमस्कार करतो. एवढी प्रतिष्ठा या माणसाची. हो. हळूच विचारलं, माय बापाला वागवतो का? तेवढंच अवघड आहे म्हणले. ज्ञानोबाराय माय बापाला बोलत सुद्धा नाही म्हणले नीट. ज्ञानोबाराय म्हटले असं? मग एक करा म्हणले. काय? तरी घरी माता पितरा, धड बोली नाही संसारा, अरे एर विश्वभरी आदरा, मूर्ख जैसा. हो. त्रैलोक्य जरी मानत असला आणि माय बापाची सेवा करत नसला तर तो काय आहे? मूर्ख आहे. मग त्याने किती गाणे म्हणू द्या आणि किती प्रवचन करू द्या आणि किती कीर्तन करू द्या, किती करू द्या. म्हणून प्रत्येक पुत्राची पुत्रता यामध्ये आहे. ऐकलं का मंडळी? जिवंत आहे तोपर्यंत सेवा केली पाहिजे. नंतर त्यांचं स्मरण ठेवलं पाहिजे. माणसानं कसं वागलं पाहिजे? माय बापाला समाधान होईल असं वागलं पाहिजे. आणि माय बापाचं समाधान कशात असतं? जिवंतपणे आपल्याला सांभाळावं आणि मेल्यावर आपलं सांभाळावं. जिवंत तोपर्यंत आपल्याला सांभाळावं आणि मेल्यावर आपलं सांभाळावं. आपलं म्हणजे काय काय सांभाळावं? आपल्याला सांभाळावं म्हणजे म्हाताऱ्या माय बापाला सांभाळावं आणि गेल्यानंतर त्यांनी निर्माण केलेली संपत्ती सांभाळावी.
त्यांनी निर्माण केलेली संतती सांभाळावी आणि त्यांनी निर्माण केलेले वागलेले संस्कार सांभाळावे. काय काय सांभाळलं पाहिजे? संपत्ती, संतती आणि संस्कार. तुमच्या भागात माहित नाही मला, पण आमच्याकडे पद्धत आहे महाराज. पिंडाला जर कावळा शिवत नसला तर घरातल्या मोठ्या पोराला पिंडाजवळ जाऊन काही शपथ घ्यायला लावतात. बाबा काळजी करू नका, मी बहिणीला अंतर देणार नाही. बाबा काळजी करू नका, तुमची पंढरीची वारी मी चालवील. बाबा काळजी करू नका, तुम्ही ठेवलेली सगळी शेती मी नीट सांभाळील. हे बापाला काय दिले पाहिजे? वचन दिले पाहिजे. मुळात नियम असा आहे महाराज. पुढे मी विषय बोलणार होतो पण आता बोलून घेतो. आपल्याकडे संपत्तीचा मालक होत नाही पोरगा, पोरगा संपत्तीचा सेवक असतो. संपत्तीचा मालक नाही. इथं काय आहे? सेवक आहे. परमार्थातलं नंतर बोलतो, आधी व्यवहारातलं बोलतो. माझ्या वडिलाचं नाव हरिभाऊ, माझ्या आजोबाचं नाव बाबूराव, माझं नाव उमेश. बाबूरावनी जी शेती हरिभाऊना खायला दिली ती कशा करता दिली? म्हणजे वडिलाचं नाव एकेरी घेऊ नये, पण आजोबा घेतात या भूमिकेतून. हो, आजोबा काय म्हणतात पोराला? अरे ही शेती तुला दिली, ही सांभाळ, पोटभर खा, याच्यात उत्पन्न घे, कमव आणि माझ्या नातवाला तशीच साबूत ठेव. म्हणून ते संपत्तीचं मालक होत नाही माणूस. काय असतो? सेवक. सांभाळायला. म्हणजे तुमच्या बापानं तुम्हाला जी जमीन दिली ती तुम्हाला मजे करता नाही दिली, ती तुम्हाला सांभाळायला करता दिली. मग तुम्हाला मजा करायची असते ती सांभाळून करा बा, काय करायचं पण नाही. म्हणून बापाची संपत्ती सांभाळली पाहिजे. तो का म्हणे, यश कीर्ती आणि मान अरे करिता जतन देव जोडे. करिता जतन देव जोडे. संपत्ती सांभाळली पाहिजे, त्यांची संतती सांभाळली पाहिजे. मायबापाचा जीव लेकरात राहतो. बरं, लेकरात राहतो. एक घटना सांगतो तुम्हाला. मुंबईमध्ये दादरला कीर्तन करत होतो आणि एक बाई मतिमंद पोरग 20-22 वर्षाचं घेऊन आली. मतिमंद होत, मधातच आरडायचं, त्याची लाळ गळायची, त्याही पदरानं पुसायची. ते पोरग थोडं विक्षेप करायचं. पण ऐकलं का, एखाद्या कीर्तनात एखाद्या बाईचं लहान लेकरू रडू लागलं, काही विक्षेप करू लागलं तर माणसानं दुर्लक्ष केलं पाहिजे. कारण एखाद्या बाईला जर कीर्तन यायचं असलं तर लेकराला ठेवावं कुठं? म्हणून लहान लेकराच्या विक्षेपाला दुर्लक्ष करणं म्हणजे मातृत्वाचा सन्मान करणे. मंडळी ध्यानात ठेवा, तो काय आहे? मातृत्वाचा सन्मान आहे. ते लेकरू बाबा रडायचं, करायचं, मी दुर्लक्ष करायचं. कीर्तन झाल्यानंतर त्या मतिमंद पोराला घेऊन ती बाई आली. ऐकण्यासारखी घटना आहे बरं. त्याची मान पकडली, माझ्या पायावर ठेवली. मला म्हटली, बाबा ह्याला आशीर्वाद द्या. कोणाला? त्या लेकराला. मी बाई आता याला मी काय आशीर्वाद देऊ? त्या बाईनं जो आशीर्वाद मागितला मला सांगायच्या आधी भरून येतंय. तुम्हाला ऐकल्यानंतर कळेल काय आशीर्वाद मागितला. भाऊ, त्या बाईनं आशीर्वाद मागितला, बाबा याला एकच आशीर्वाद द्या, मी जिवंत तोपर्यंत मेलं पाहिजे एवढा आशीर्वाद द्या. आणि बाबा माझ्या मागे याचं करणार कोणी नाही. म्हणून संततीतही जीव काय होतो? अडकतो. म्हणून संपत्ती सांभाळली पाहिजे, संतती सांभाळली पाहिजे. हो, त्याचबरोबर त्यांचे संस्कारही सांभाळले पाहिजे. संस्कारही सांभाळले पाहिजे. ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे. हो, एखाद्याच्या पोरानं 10 एकराचं 5 एकरावर आणलं, लोक तेवढी चर्चा करत नाही. कधी कधी त्याच्याबद्दल सहानुभूती का, अरे काळच वेगळा आहे, बिचावर तशा आपत्त्या आल्याच बा. हो, पण बाप जर संस्कारी असेल आणि पोरगा जर नालायक निघाला तर फार अवघड असत. एक कथा फार मोठी आहे, वेळ जाईल आपला बापा, पण कथा लय गोड आहे. तुम्ही सांगा म्हणले तर सांगतो. नाही मी सांगणारच होतो पण विचारलं फक्त तुम्हाला. हो, लय गोड कथा आहे, लय गोड कथा आहे. एक ब्राह्मण होता, जीव लावून आहे का एवढी कथा. एक ब्राह्मण होता आणि त्याच्या घरी एक पाणी भरायला एक नोकर होता. त्याचं नाव रामू. नाव काय? रामू त्या नोकराचं नाव. त्याने रोज नदीवर जावं, पाणी आणावं, ब्राह्मण काकाच्या घरामध्ये पाणी आणून टाकावं. एके दिवशी रामू पाणी आणायला गेला, त्याला सर्पदंश झाला आणि रामू मेला.
ब्राह्मणाचा जीव त्या सेवकात होता. अरे 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 किती चांगला पोरगा होता, गेला गेला, आता त्याला पर्याय नाही. चांगलं वर्ष 1.5 वर्ष गेलं. एक दिवशी ब्राह्मण काका जेवण केलं, एक माणूस पंचांग पाहायला आला, त्याला पंचांगाचा निर्णय दिला आणि थोडं आडवं पडण्याकरता दरवाजा लावला. लक्ष द्या प्रत्येक घटनेकडे. दरवाजा लावला आणि खाटेवर आडवं पडले. खाटेवर आडवं पडले आणि डोळा लागतो ना लागतो तेवढ्यात त्यांना समोर एक व्यक्ती दिसली. अरे बंद दरवाजातून कोण आलं पाहिलं तर रामू होता. घाबरली. रामू तू तू रामू? हो बाबा मी. घाबरू नका म्हणे. अरे तू मेला ना गेल्या वर्षी? म्हणे मी परत आलो. कसं काय आला? म्हणे आता मी यमदूत झालोय. मी काय झालोय? यमदूत. यमदूत कोण होतं? आपल्याकडे संकेत आहेत महाराज. 100 जन्म ब्राह्मणाचे घेऊन ब्रह्मकर्म केलं तर तो कोण होतो? ब्रह्मदेव होतो म्हणे. काशात एक जन्मा जन्मोनी ब्रह्मकर्मा करी तोच ब्रह्मा आननो हे. 100 जन्म घ्यायचे उत्तम बाबा ब्राह्मणाचे, षडकर्म करायचे, तो काय होतो? ब्राह्मण, आपलं ब्रह्मदेव होतो. जन्म घ्यायचा क्षत्रियाचा आणि 100 यज्ञ करायचे, तो इंद्र होतो. शतमक संपत्ती स्वर्गीची आहे. तसा शास्त्रात संकेत आहे. 100 वेळा जन्म घेऊन नरकाला जाण्याचंच आचरण केलं, 100 वेळा नरदेह मिळाला आणि तो प्रत्येक वेळेला काय केलं? त्यांनी नालायकपणाने वागला आणि नरकातच गेला. नरका जाणे तरी पापी आचरावी आणि कथा न करावी विठोबाची, असा वागला तर त्या यमाला वाटतं घडी घडी नरकात येतं, कामाचा माणूस आहे, यम त्याला दूध करून टाकतो म्हणे. 100 जन्म नालायक वागला माणूस. ब्रह्मकर्म केलं ब्रह्मदेव, नालायक वागला यमदूत. रामू म्हटला भूदेवा मी यमदूत झालो. मग आज कस काय येणं केलं? काय नाही, तो आपल्या शेजारचा माणूस, त्याला न्यायला आलो. जाता जाता तुम्हाला भेटावं म्हटलो. म्हणले कोण आला? आपला शेजारी. अरे आता पंचांग पाहून गेला, त्याला काय झालंय? काय हो न हो, कीर्तन ऐकता ऐकता सुद्धा होऊ शकतं, घाबरू नका. कीर्तन करता करता सुद्धा होऊ शकतं, पण मी घाबरणार नाही. क्षणभंगुर नाही भरवसा या प्रमाणाचा अर्थासह मला पाठ आहे, तरी मला शाश्वती कीर्तन होईपर्यंत मी मरणार नाही. त्याचं कारण आहे तुमच्यासारखे देवरूप श्रोते, एवढे गोड वैष्णव, कीर्तनासारखी साधना, ह्याच्यात मरण यायला पुण्य लागत. हुशार माणस आहेत राव तुम्ही. हा फार तयार आहेत. 5G ऍक्टिव्ह करून आलेले सगळे हँडसेट. बघा म्हणे 5 मिनिटात पाहिलं तर त्या रडापडीचा आवाज आला. भाऊ तो माणूस जो पंचांग पाहायला आला होता तो गेला. अरे बापरे, खरंच आपला रामू आता यमदूत झाला. मग जेव्हा जेव्हा परिसरात कोणी मेलं की जाता जाता तो काय करायचा? रामू ब्राह्मण काकाला भेटायला यायचा. कधी आंदरसूल, कधी नगरसूल, कधी येवला, कधी वैजापूर आला की काय करायचं? भेटायचं आणि जायचं. एके दिवशी ब्राह्मण काकाने रामूला म्हटले, रामू हे नेलेले लोक तू कुठे नेऊन सोडतो? ते म्हणजे आमच्या बॉसनं सांगितलं. काय? जे हरिभजन करतात त्यांना वैकुंठात नेऊन सोडायचं आणि जे नालायक आहेत त्यांना नरकात आणून सोडायचं. म्हणजे तुझं जाणं स्वर्गात नरकात? हा म्हणे कर्मानुसार मी घेतो तिथं डोरवर त्यांना सोडतो. रामू एक करतो का रे? म्हणे काय, मला एकदा स्वर्ग नरक दाखवतो का? कोण म्हटलं? ब्राह्मण. एकदा मला दाखवतो का रे? ते म्हटलं गुरुजी बॉसला विचारावं लागेल म्हटले. पण तुम्हाला पाहायची इच्छा का झाली? काय नाही, मी रोज कीर्तनात सांगतो चांगलं वागा स्वर्गात जाल, वाईट वागा नरकात जाल. लोक मला विचारतात तुम्ही पाहिलाय का? लोक काय करतात? मला विचारतात पाहिला का? आणि एकदा जर मी पाहून आलो तर आत्मविश्वासाने नरक पाहून आलोय मी. ते म्हटले बघतो विचारून. यम खुश झाला. यम म्हटला रामो आज तुझ्या कामावर खुश आहे, बोल तुला काय पाहिजे? मी मागितलं ते देणार का? म्हटले हो देणार. म्हणले देणार. काय नाही म्हणले, मला एकच पाहिजे, माझ्या गुरुला एकदा मला नरक आणि स्वर्ग दाखवायचा, तेवढी परवानगी दे. अरे ते शक्य नाही. मग कशाला म्हटले पाहिजे ते माग म्हणून? जाऊ द्या, हेच पटत नाही बघा आपल्याला तुमचं. बरं जा बाबा, पण एकदाच. एकदाच म्हणले. ऑन
त्या रामून 4 मित्र घेतले आणि ब्राह्मण पलंगासह उचलून आणला. 4 लागले उचलायला. 4 लागतातच. सगळ्यांना 4च लागतात. हो आणले. गुरुजी गुरुजी उठा. काय रे काय रे काय तुम्हाला पाहायचं होता नरक? नरकात आणलं. हो नरकात आलो आपण. हो चला म्हणे नरक पाहायला. नरक पाहायला नेले तर लाल बुंद तांब्याचा खांब होता आणि एक माणूस त्याला आलिंगन द्यायला लावित होता. एकाच हातात कोडा होता. दे आलिंगन दे आलिंगन. हो मारीती तोडीती झोडीती है ना. नाही त्या यमाशी बाहेर काढिता कुडी ओढाळ सापडे जैसे आणि थोर यातना धरी जेतो. दे याला आलिंगन. गुरुजीने विचारलं का रे ना असं काय पाप केलं? म्हणे लाल खांबाला याला मिठी मारावी लागते. म्हणे महाराज याला सोन्यासारखी बायको होती पण नालायक होता म्हणे. त्याचं पाप भोगायलाय म्हणे. पुढे गेली भलो मोठी कडई होती त्याच्यात एकाला तडीत होते भाज्यासारखं. ते भोग तनू अशी असते म्हणे. मी काही गेलो नाही पण शास्त्रात वाचलंय. काय होतं म्हणे तिथे शरीर तळलं जातं. शरीर खराब होत नाही पण तळल्यावर जेवढ्या वेदना होतात तेवढ्या शरीराला होतात. म्हणे तळू लागला एकाला भाज्यासारखा. म्हणे हा काय तळत होता? हा काय तळत होता? याला का तळलं? म्हणे याला माय बापाला सांभाळत नव्हता म्हणून याला तळायला लागले. म्हणजे पुढे खड्डा होता. पू कळतो का? पू जखमी तो नाही का ते बदाम शेक येत. महिनाभर कोणी बदाम शेक पेणार नाही आता. बदाम शेक दिसला की आपलं कीर्तन आठवलंच पाहिजे तुम्हाला. त्याला पू म्हणतात. या महाराज नमो नारायण. म्हणे हा यानं पोराला चांगले संस्कार दिले नाही नुसता पोराला संपत्ती कमवायच्या नादी लागला म्हणून हे पाप भोगतोय. बापरे बापरे. म्हणजे याच्यातून काढ बाबा मला लवकर. बस झालं मला बस झालं एवढाच नरक पाहायचा. दरवाजाजवळ गेले पुन्हा ब्राह्मण बाप वापस आले. राम एक विचारू का माझा नंबर आहे का इथं? गुरुजी सांगायला परवानगी नाही पण तुम्हाला थोडे दिवस इथे यावं लागणार आहे म्हणजे. म्हणे असं मी काय पाप केलं? म्हणे तुम्ही येवल्याला गेले होते का गेल्या वर्षी? रोजच जातो पण गेल्या वर्षी आठवण एक दिवस. काय? हो गेलो होतो. बाजारात गेले होते का? गेले होते. चप्पल घेतली का विकत तुम्ही चांबाराकडून? घेतली. कितीला घेतली? 10 रुपयाला. तो किती म्हणत होता? 12. तुम्ही किती म्हणत होते? महाराज लोकांना एवढं महाग असते का? 10ला. त्याचे किती बुडले? 2. ते फेडायला यावं लागणार आहे. हा दृष्टांत ऐकल्यापासून मी टोल नाक्यावर कधीच म्हणत नाही मी महाराज आहे. कधीच म्हणत नाही. कधीच म्हणत नाही. कोणी मनानं पाण्याची बाटली आणून दिली बाबा मी पितो. जर एखाद्याला सांगितलं ना ओंकार महाराज आपल्याला पाणी प्यायचं आणि तुम्ही जर बाटली आणली कधीच मी फुकट पित नाही. कधीच पित नाही. हे दृष्टांत ऐकल्यापासून खाडा लावला कानाला. फुकटचं खायचं नाही. कीर्तन करायचं जे फुकटचं खायचं नाही. फुकटचं खायचं नाही कोणाचं. यावं लागणार. हो म्हणे तुम्ही त्या दुकानदाराचे 2 रुपये बुडवले. ऋण वैर हत्या हे न सुटे ने देता तुम्हाला यावं लागणार आहे. म्हणले न येण्याकरता काय करावं लागेल? काय नाही एका चपलीचं कातडं द्या म्हणे काढून. पाठीचं कातडं काढून दिलं. पण पुन्हा ते कातडं निघताना एक नरकामध्ये हसत होता. दृष्टांत ज्याच्या करता सांगतो ना बाबाजी ते इथं आलं. हसत होता. अरे का हसतोय हा एवढ्या व्यातना असून? म्हणे आता याच्या कुळात हरिभक्त येणार आहे. याचा नरकातून उद्धार होणार आहे म्हणून याला आनंद होतोय म्हणे. मोदंती पितरा. त्याला आनंद झालाय म्हटलं. बरं पुढे गेले. स्वर्गातलं भोग पाहिलं. स्वर्गात एक रडत होता. म्हणे का रडत होता? म्हणे आता ह्याच्या कुळामध्ये नालायक पोरगा जन्माला येणार आहे म्हणून हा रडतोय. आहा कटा त्यांचे करीती पितर वंशी दुराचार पुत्र झाला. अर्थात आपलं वागणं हे मायबापाच्या गतीला कारणीभूत असतं. म्हणून मायबापाचे संस्कार सांभाळले पाहिजे. आपली संपत्ती सांभाळली पाहिजे. संतती सांभाळली पाहिजे. जगद्गुरु तुकोबर आहे 3 गोष्टी तत्पर आहेत. संपत्ती संतती आणि संस्कार 3 मध्ये. आता सगळे विस्तार करायला वेळ नाही कारण आपली वेळ ठरलेली संपलेली आहे. तरी सुद्धा बेनिफिट म्हणून थोड्या 5-10 मिनिटं बोलणार आहे. हो ऐका मंडळी. जगद्गुरु तुकोबार आहे
आपल्या वडिलोपार्जित संपत्ती करता, संतती करता. बघा तुम्ही, तुकाराम महाराजाचे मोठे बंधू विरक्त झाले बाबा, विरक्त झाले. त्यांनी कधीच कामधंदा केला नाही, पण भावाचा सगळा संसार भाऊजाईसह तुकोबारानं सांभाळली. बारक्या भावाचं लग्न तुकोबाने केलं, म्हणजे संतती सांभाळली, घरातली महाजनकी संपत्ती सांभाळली आणि संस्कारही सांभाळले. सहजे वडली होती सेवा हो, पंढरीची वारी आहे माझ्या घरी, पंढरीची वारी आहे माझ्या घरी, पंढरीची वारी आहे माझ्या घरी, पंढरीची वारी आहे माझ्या घरी. आणि कन करी तीर्थव्रत, आणि कन करी तीर्थव्रत, आणि कन करी तीर्थव्रत. वडिलांची सेवा आहे, पंढरीची वारी आहे माझे घरी. पण एक राहिलं बोलता बोलता सांगायचं, मायबापाचे संस्कार सांभाळले पाहिजे पण चांगले. हो, मला जगन शेठ, गोरख शेठ, संजू शेठ यांचा हेवा वाटतो की त्यांना जन्म संस्कारी बापाच्या पोटी मिळाला. मला दादांच्या रंभाऊ जे आहेत आज ज्यांच्या पुण्यस्मरण आहे, त्यांच्या जीवनातला एक गोष्टीचा फार हेवा वाटला. महाराज काय 100 गायची सेवा निर्लोभ त्या महात्म्याने केली. आणि ऐका, भागवतात म्हटलंय, निर्लोभ गायीची सेवा त्याने माझी प्राप्ती उद्धवा. हे प्रमाण कोणाचं आहे? हो, माझे. कारण गायी सांभाळल्या आणि गायीचं कधी दूध विकलं नाही, कधी तूप विकलं नाही, अशी निर्लोभ रंभाऊंनी, पूज्य दादांनी सेवा केली. आणि बघा ना गंमत काय, सेवा गायीची केली आणि बरोबर कोण्या मुहूर्तावर गेले? गोरज मुहूर्तावरच गेले. गोरज मुहूर्त म्हणजे सायंकाळच्या वेळेला गेले. गोरज मुहूर्त काय म्हणतात? कारण गायी घरी यायची ती काय आहे? वेळ आहे. गायीची रज उडण्याची ती वेळ आहे. आणि मग ऐकलं का, वळी ते जे गायी त्याशी फार लागे काही. जो गायीची सेवा करतो तो कसाही असो, बोलू, त्याच्या गळ्यात माळ असो अथवा नसो, तो काही करू, त्याचा आहार कसाही असो, पण गायीची जो सेवा करतो त्याला वेगळा परमार्थ करायची गरजच राहत नाही. पूज्य दादांनी निर्लोभ गायीची सेवा केली. गायीची सेवा करणं ज्यांचा धर्म आहे, हो, भूतदया ज्यांचा धर्म आहे, दान धर्म, मग मंदिराचं काम असो, कुठे वारकऱ्यांना पंगत देण्याचं असो, कुठेही सरसावलेले हे जे वडिलाचे काय आहेत संस्कार आहेत. आता त्यांची संपत्ती काय मला अंदाज नाही, माहितीच नाही मला. हो, समाजावरून ह्याच्यावरून तरी वाटतं घर संपन्न असेल, पण हे माझा अनुमान आहे. पक्का अंदाज कीर्तन सुटल्यावर येईल. म्हणजे नंतर म्हणजे त्यांच्याशी चर्चा केल्यावर असं मला म्हणायचं होतं, तुम्ही वेगळ्या वळणाला नेता, घेण्या देण्याचं वेगळ्या वळणाला जाता तुम्ही. हे वागणं बरं नव्ह. संपत्ती वडिलोपार्जित आहे हे तर ते सांभाळतातच, पण हे संस्कार, गायीची सेवा, आहा, वादच नाही. पण ऐकलं का, जो गोसेवक आहे त्यांच्या घरची किरसुनी होण्यात आम्हाला धन्यता वाटते. ध्यानात ठेवा, गायीची सेवा, हो, गायीची सेवा. म्हणून हे संस्कार, नाहीतर काहीचे संस्कार लय विचित्र असतात. एक म्हातारं होतं, भलं खोट होत. रस्त्यानं कोणी जायला लागलं की त्यांना शिव्या द्यायचं. आता कोणत्या देत होतं ते मी देत नाही. शिव्या आयुष्यभर बाबा त्याने काय केल्या? येणाऱ्या जाणाऱ्याला शिव्या दिल्या. मरायला टेकलं. मरता मरता पोराला म्हटलं, बाबा मी आयुष्यभर लोकांना शिव्या दिल्या, मला कोणी चांगलं म्हणणार नाही, पण तुम्ही असं काहीतरी करा, लोक म्हणले पाहिजे खरंच तो माणूस चांगला होता. कोण? शिव्या देणारा. मेला. त्याला दोन पोरं होती. त्या म्हाताऱ्याला त्याने विचार केला, माझा बाप लोकाला शिव्या देत मेला,
पण त्याची शेवटची इच्छा काय बापाची? मला लोक काय म्हणले पाहिजे? चांगलं. बापाला लोकांनी चांगलं म्हणावं याच्याकरता काहीतरी केलं पाहिजे म्हटलं. त्याने भला मोठा सप्ताह केला बापाच्या पुण्यतिथीला. बाप शिव्या देत मेला आणि पोराने काय केलं? मोठा सप्ताह केला. पण लोक म्हणायचे बाप नालायक होता पण पोरं चांगली निघाली. ते बापाला मोठं कोणी म्हणेच ना. त्यांनी भजनं ठेवले तरी लोक म्हणायचे पोरं चांगले, बाप नालायकच होता. त्याने बापाला चांगलं म्हणण्याकरता काय केलं पाहिजे? त्या दोन पोराच्या डोक्यात एक शक्कल आली. त्यांनी भली मोठी वेळूची काठी घेतली. आमदार दराडे साहेब आलेले आहेत, त्यांचं एकदा टाळ्या वाजून स्वागत करू. पोराने दान धर्म केला, उत्सव केले, सप्ताह केले, पण लोक कोणाला चांगलं म्हणायचे? कैलास महाराज पोराला. बापाला कोणी म्हणायचे ना. बापाला चांगलं म्हणण्याकरता काय करू? तिने अशी वेताच्या काट्या घेतल्या पोरांनी दोघांनी. रस्त्याने कोणी जायला लागलं धरायचे आणि त्याला मारायचे, फोटूनच काढायचे. लोक म्हणायचे बापा ह्याच्यापेक्षा बाप बरा. शिव्या देत होता विठाला हे दहशतीतलं मोठेपण नसतो. म्हणून खरं मोठेपण कोणतं आहे? संस्काराच्या संपत्तीतून मिळणारं मोठेपण. संस्काराच्या संपत्तीतून मिळणारं मोठेपण. म्हणून वडिलांचे जे चांगले संस्कार आहेत, भाग्यवान आहेत हे तिन्ही बंधू की अशा संस्कारी बापाच्या पोटी काय मिळाला? जन्म मिळाला. हो, नाही तर काय काय लय कठीण. आता माझाच बाप सांगतो, मला एवढं माझ्या बापाने मारलं, मला 3 दिवस चालता येत नव्हतं. गुन्हा काय? हरिपाठाला गेलो म्हणून. पण आता एवढे बदल झाला वडिलात आमच्या, ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय पाणी पित नाही आता माझा बाप. हो, म्हणून लोक म्हणतात तुकोबारायच्या घराण्याचे मूळ पुरुष कोण? विश्वंभर बाबा. आमच्या घराण्याचा मूळ पुरुष उमेश दशरथ आहे. 7 पिढ्यात पहिला माळकरी. 7 पिढ्यात पहिला माळकरी. माझ्या गळ्यात मला माळीचा नाद आहे म्हणून माळी अशा गळ्यात जास्त आहेत माझ्या. एक जण मला एवढ्या माळी का घातल्या? मी 7 पिढ्यानं घातल्या नाही, 7 पिढ्याच्या एकदाच मी घातल्या. तुला काय अडचण? 7 पिढ्याच्या माळा एकदाच घातल्या मी. हो, लोक म्हणतात आमची 7 पिढ्यापासून माळ आहे. मी म्हणत असतो माझ्या गळ्यात 7 पिढ्याची माळ आहे. असं संपत्ती सांभाळली पाहिजे, संस्कार सांभाळले पाहिजे. ते आध्यात्मिक असो, सामाजिक सेवेचे असो, कौटुंबिक सामंजस्याचे असो. हो, म्हणून कुटुंब आणि समाज याच्यात अंतर असतं. एसटी मध्ये 50 माणसं एका जागी असतात साहेब, पण तो समाज आहे, तो परिवार नाही. आणि का 4 भिंतीच्या 4च माणसं असतात, ते कुटुंब असतं. काय फरक आहे? 50 माणसं आहेत पण तो समाज आहे, आणि 4च माणसं आहेत ते कुटुंब आहे. त्याचं कारण आहे ते 4च आहेत पण परस्परामध्ये ज्यांची मनं गुंतलेली आहेत, ही परिवार संज्ञा आहे. मग आपल्या वडिलाचं कुटुंब संयोजन, आपल्या वडिलाचं सामाजिक भान, आपल्या वडिलाचं आध्यात्मिक भान हे प्रत्येक मुलानं ठेवणं, हे त्याच्या संपत्तीचं रक्षण करून त्यांची सेवा करणंच आहे. तुकोबाराय पंढरपूरला गेले आणि देव म्हटले तुकोबा कस काय येणं केलं? काय नाही देवा, वारीला आलो. वा वा म्हणले. पण तुकोबा एक मनातलं बोलायचं होतं तुम्हाला. बोला ना देवा. काय नाही, तुमच्या पूर्वजांनी तुम्ही फार सेवा केली, त्या सेवेचं ऋण फार झाले. मला असं वाटतं की तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागावं. नाही देवा, वडिलांची रीत जाणं तसं मागणार नाही. आणि मग एखादं काम एखाद्या व्यक्तीला सांगितलं आणि त्यांनी नकार दिला की माणूस आपण त्याच्यावर काय काय उपकार केले याची जाण करून देतो. देव म्हणले तुकोबा कमाल झाली तुमची, मी तुमच्याकडून अपेक्षाच काय केली? मागा म्हणून. आता तुम्ही मला मागू शकत नाही. तुमच्या करता मी वैकुंठ सोडून संत सदनी राहिलो, घरदार सोडून इथे राहिलो, आणि तुम्ही माझ्याकडे मागू शकत नाही. तुकोबाराय म्हणले याने हिशोब काढले, आता हिशोबानंच बोलावं लागल. तुको म्हणले देवा तुम्ही घरदार सोडून आले, आम्ही घरदार जाळून आलोय तुझ्यासाठी. जाळून संसार बैसोलो अंगणी. अरे तू सोडलंय, आम्ही जाळलंय, बोल पुढं. भांडण पेटायला लागले हळूहळू. तुकोबा तुमच्या करता मी बायको दूर ठेवली, मी लक्ष्मी डावलोनी केली परवती. म्हणे देवा लांब ठेवली, आम्ही जवळ असून सुद्धा पाहिली नाही. सावली सरीसीची असे परी आहे हे नेने जे जैसे, स्त्रियेचे तैसे लोलोप्य नाही. अहो तुमच्या करता मी वाऱ्या करतो, आम्ही कोणा करतो. आणि मग नियम असा असतो, चर्चा मुद्द्याने चालू होते आणि पुढे गुद्द्यावर जाते.
देव म्हणले तुकोबा बाकी माहित नाहीत, मी तुमच्याकरता काय केलं आणि तुमच्याकरता मी काय केलं ही चर्चा करायला आता आपल्याला वेळ नाही. एकच करायचं, एक तर आपल्याकडं मागायचं, नाही तर आजपासून आपल्या चरणाची सेवा करायची नाही. ते परवा कोणता अभंग घेतला तो तुम्ही, आता कुठे धावे मन तुझे चरण घेत देखील या, तसला अभंग घ्यायचा नाही. देखील तुमचे चरण निवांत राहिले म्हण तसलं म्हणायचं नाही. आणि लय त्या दिवशी तर येवल्यामध्ये कीर्तनात घेईना मी जन्म तुझी चरण सेवा असलं म्हणायचं नाही. एक तर काहीतरी मागायचं, नाही तर चरण सेवा सोडायची. तुकोबाराय म्हणजे जरा शेपारलेलं दिसतंय. भांडण सुद्धा एक कौशल्य, सगळ्याला जमत नाही. भांडण करायला काय काय लागतं, भांडण करायला भांडवल लागतं, शिव्या आल्या पाहिजे. ज्याला शिव्या देता येतात त्यांनीच भांडण करावं, नाही तर मजा नाही. ए मूर्खा, ए नालाय का, बरं नाही वाटत, ते मजा नाही येत. भांडणाला काय पाहिजे, शिव्या. देऊ का थोड्या शिव्या, थापटा का शिव्या देतो थोड्याशा. हा अरे अरे विठ्या, 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 अरे अरे विठ्या. थोडा मायेच्या कारट्या, मायाच्या कारट्या, थोडा मायेच्या कारट्या, मायाच्या कारट्या. तुझी रांड रंडकी झाली, जन्म सावित्री चुडाली आली. तुझी रांड रंडकी झाली, जन्म सावित्री चुडाली. विठ्या तुझे गेले मडे, तुझे गेले मळे, विठ्या तुझे गेले मडे, तुझे गेले मळे. तुझं पाहुणे काळ रडे, तुझं पाहुणे काळ रडे, तुझं पाऊल काळ रडे, तुझं पाऊल काळ रडे. उभी राहोनी अंगणी, शिव्या देती दासी जणी. उभी राहोनी अंगणी, तुझ्या देती दासी जणी. हे अरे अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या, तुझी रांड रणकी झाली, सावित्री चुडाली आली. तुझे गेले मडे, तुझं पाहुणे काळ रडे, उभी राहोनी अंगणी, शिव्या देती दासी जणी. अशा शिव्या आल्या पाहिजे आणि अशा स्टॅमिनानं आल्या पाहिजे. नाहीतर ह्याला चाल लावली, अरे अरे विठ्या. नाही, मी प्रमाणात देतो, एकही प्रमाणाशिवाय बोलणार नाही. शिव्या आल्या पाहिजे. भांडणात अजून एक आहे, भांडणात भीड लोटता आली पाहिजे. हा भांडणाची झाली आपलं. तो का म्हणे मज खवळीले भांडा, शब्द ऐकायला गोड्या. तो का म्हणे मज खवळीले भांडा, आता भीड तोंडा न धरवे. भांडणात भीड नसली पाहिजे आणि भांडणात लाभाचा विचार नसला पाहिजे. भांडणाचे झाले ते लाभाचे काय आले. आता पुढे देव आहे का काय जमत नाही. प्रश्न बापाच्या संपत्तीचा आहे, बापाच्या संपत्तीचा आहे. तुकोबा देवाला म्हटले, ए देवा, कोणाला म्हणतो रे चरण सेवा करायची नाही? ए कोणाला, ह्या तुकाला? आणि तू म्हणतो अरे तुझे पाय तुझ्या बापाची पेंड आहे काय? ऐकताय काय? सावध व्हा, सावध व्हा. अरे तुझे पाय तुझ्या बापाची पेंड आहे का? देव म्हणा, कोणाच्या बापाची पेंड आहे? मग माझ्या वडिलांची निराशी का देवा, 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 माझ्या वडिलांची निराशी
बापाची नाही, माझ्या वडिलांची मिरासी गा देव. माझ्या बापाची संपत्ती आहे. कशी काय? 2 वाक्यात सांगतो, व्यवहारानं आणि परमार्थानं, आणि पुढे जातो. ऐका, वेदांताचा नियम आहे, उपादानाची सत्ता ही त्याच्या कार्यावर असते. घटाचं उपादान मृत्तिक आहे, मग घटावर सत्ता कोणाची? मृत्तिकेची. उदाहरण काय? उपादानाचं लक्षण आहे, 2 मिनिटं ऐकून घ्या एवढंही. हो, ज्याच्या वाचून कार्य निर्माण होऊ शकत नाही, ज्याच्या वाचून कार्य राहू शकत नाही, त्याला उपादान म्हणतात. एक बाई बाजारात गेली, उद्या संक्रांत आहे ना. बाबा कितीला दिलं रे गाडग? ठेवणे मावशी 200 रुपयाला. लुटाय बसलास. बर तो 50ला म्हणला असता तरी बाईचे वाक्य ठरलेलंच आहे. 200ला दिला, लुटायला बसला. 50ला देतो, लुटायला बसला. ह्या मी दैवानं नशिबानं मला बायको नाही. हो, नशिबाने मी मला बायको नाही. पण मी ठरवलं आईसोबत सुद्धा शॉपिंगला जायचं नाही. ह्या बाया एवढं पाडून मागतात दुकानदाराला, लाज वाटत येऊ. एकदा आमच्या आई सोबत होती महाराज, चटाई घ्यायला गेलो आम्ही. आमच्या आईमले कितीला दिली रे चटाई? म्हणजे माताजी 400 के 300च्या 2 दे. अयो लाका, झाशीची राणी लक्ष्मीबाई त्याच्यानंतर धाडस तुझंच आहे म्हणलं, बाकी कोणा हिंमतच नाही. म्हणून या माता मावल्या संग राम 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 शॉपिंगला जाणं लय अवघड. हो, एक बायाची बाजारात गेली, तिला छत्री पाहिजे होती. दुकानदाराला म्हटली, छत्री पाहिजे. कितीला आहे? 100ला. 100ला असती. 50ला दे. मावशी 50ला काय येतो आता? बरं, सकाळी सकाळी आल्या तुम्ही, माझं राहू द्या, तुमचं राहू द्या, 80ला घ्या, मग 40ला दे. 40? बरं राहू द्या बाप्पा, कुठं सकाळी कटकट करू. 50ला म्हणल्या ना, मग 50ला घ्या, मग 25ला दे. म्हणजे सकाळी सकाळी डोक्यावर पडल्या काय तुम्ही? 25ला? 50 25ला आल्या तुम्ही? पैसे देता कशाला? फुकट न्या ना. मग 2 दे म्हणली. मग 2 दे. बाई गेली बाजारात. कितीला दिलं रे गाडग? म्हणजे 200ला दिलं गाडग. म्हणली 200ला काय? मावशी तुला काय लागलं ग? 200ला गाडग? माती आणावी लागते, माती चाळावी लागते, माती भिजवावी लागते, माती तुडवावी लागते, माती बडवावी लागते, माती घडवावी लागते, माती भाजावी लागते, तेव्हा गाडगं होतं. मग त्या बाईच्या लक्षात आलं रेट मातीमुळं वाढलाय. ती त्या कुंभाराला म्हणली तुझी माती काढून घेन गाडगं दे. शक्य आहे का? नाही. पण ते काय आहे? माती घटाचं उपादान आहे. आणि मग घटातून माती काढली की उपादान राहू शकत नाही. आणि नियम असा आहे, घटावर म्हणजे वस्तूवर उपादानाची सत्ता असते. आधी व्यवहार सांगतो, जरा तुम्हाला जड गेला असलं तर. थोडासा संवाद करायचा. भाऊ तुमच्याशी करू? तुम्हीच तुमचं नाव काय? नवनाथ भाऊ. हा नवनाथ भाऊ, 1-2 मिनिटं बोलायचे तुमच्याशी. समजा तुमच्याकडे पैसा आला, म्हणजे आहेच म्हणा, पण अजून आला, आणि तुमच्या शेजारचं 2 एकर विकायला निघालं, तुम्ही घ्याल का नाही? घ्याल का नाही? कोणी घेईल? आता माझ्या शेजारी निघत नाही, मग सोडून द्या. 2 एकर घ्याल का नाही? मग ते कमवलं कोणी? नवनाथ भाऊ, कोणी कमवलं? तुम्ही. मग त्याचा मालक कोण? मालक नवनाथ भाऊ. कमवलं कोणी? नवनाथ भाऊनी. मग मालक कोण? नवनाथ भाऊ. तसं देवाला रंग नव्हता, रूप नव्हते, पाय नव्हते, त्याला दिलं कोणी? आमच्या संतांनी. मग त्याचे मालक कोण? आमचे संत. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. पण सेवा काय आहे? देवाची चरण सेवा, याला संपत्ती तुकोबाराय म्हणतात. ऐकलं का? पैशाची संपत्ती सगळ्यांना वाटते, पण संस्काराची संपत्ती सगळ्यांना वाटत नाही. पण तुकोबारायला ती वाटते. म्हणून ही संपत्ती आहे माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. संपत्ती म्हटलं की कमवावी लागते, फुकट भेटत नाही. गुळाचा खडा मीच घेतो. ओंकार महाराज बघा, हा काय? गुळाचा खडा. मी खाल्ल्यावर कसा लागेल? भैया तुम्ही खाल्ला तर, टाळकऱ्याने खाल्ला तर गोड. गुड कोणालाही कसा लागेल बाबा? गोड. हा याचा स्वभाव सोडील का गोडीचा? गोडी साखरे पासून नाही निवडिता दोन्ही, त्याचा स्वभाव आहे. तसं ऐकलं का? संपत्तीचा सत्तेचा स्वभाव आहे. तुमचं तुंतुन केल्याशिवाय ती मिळतच नाही.
लोकांना वाटतं ह्याला वाटतं याला फुकटचं मिळालं, त्याला वाटतं त्याला फुकटचं मिळालं, सगळ्याला वाटतं महाराज लोकांना फुकटचं मिळालं, वाटतं ह्याला फुकटचं मिळालं, ह्याला वाटतं ह्याला फुकटचं मिळालं. सगळ्याला काय वाटतं? महाराज लोकांना फुकटचं मिळतं, फुकट मिळतं. एवढं थंड वातावरण कीर्तन झाल्यावर माझा फेटा काढून पहा, घामानं भिजलाय. घामाचा पैसा आहे हो. हे सुद्धा वजा केलं विनोद, हा वजा केला. रात्री येवल्या 3 वाजता आलोय बाबा. किती वाजता साहेब? 3 वाजता आलोय. इथं आता तयार आहे आणि कीर्तन झाल्या गाडीत बसायचंय आणि मुंबईमध्ये अंबरनाथला कीर्तन करायचंय आणि ते कीर्तन करून रातोरात परभणी गाठायची. सोपं आहे. मारा तुमच्याकडे इनोवा गाडी, काय अडचण, तुम्ही बसा त्याच्यात, चला फिरून बघा, मग काय कळतं ते. आणि रस्ते एवढे सोपे राहिले. अहो रस्ते चांगले झाले, रस्त्यावर लय कठीण आहे आता काय सांगू. हो म्हणून मी काय म्हणतो, पैसा त्याचा स्वभाव सोडितच नाही. मग पुढाऱ्याकडे येऊ द्या, व्यापाऱ्याकडे येऊ द्या, शेतकऱ्याकडे येऊ द्या, नाही तर बाबाजी वारकऱ्याकडे येऊ द्या, फुकट भेटतच नाही. हो डोकं फनफन करतं, अंगात सनसन ताप असतो, घसा दुखतो, तरी प्रवास करून गावच लागतं, बोलावंच लागतं. फुकट आहे, फुकट आहे, भेटत नाही. मग आमच्या पूर्वजांनी तुझी चरण सेवा ही संपत्ती कमावली, पण कमावण्याकरता काय कष्ट केले. उपवास पारणे राखीला दारवंता, 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 उपवास पारणे राखीला दारवंता. केला भोग बेटा आम्हाला की, केला भोग बेटा आम्हाला की, केला भोग बेटा आम्हाला की, केला भोग बेटा केला भोग बेटा आम्हाला की, केला भोग बेटा आम्हाला हा हा केला भोग की, केला भोग बेटा. उपवास पारणे राखीला दारवंता, उपवास पारणे राखीला दारवंता, उपवास पारणे राखीला दारवंता, उपवास पारणे राखीला दारवंता. त्यांनी उपवास केले, पारणे केले, दारवंटा राखला, हे कष्ट केले ही संपत्ती कमवायला. उपवास केले म्हणजे भोगाचा त्याग केला, पारणे केले म्हणजे एकादशीचा उपवास आहे, द्वादशीचं पारणे, शिवरात्रीचा उपवास आहे आणि दुसऱ्या दिवशीचं पारणे. म्हणून आपल्याकडे उपवासाचं फळ वेगळे, उपवासाची साधना वेगळी आहे, पारण्याचं फळ वेगळे आणि पारण्याची साधना वेगळी आहे. म्हणून रुक्मांगद हा उपवास करणारा आहे आणि अंबरीश हे पारणं करणारे आहेत. रुक्मांगदा कारणे एकादशीचा छंद, बाबा हा उपवास, आणि अंबरीशी कारणे द्वादशीचा छंद, हे झालं पारणं. त्यांनी उपवास केले, पारणे केले, दारवंटा राखला म्हणजे काय. दशरथ राजाने आपल्या मंत्र्याला जवळ बोलवलं. मंत्र्याचं नावच आहे ना मला, सुमंत. सुमंता जा रे, रामाला समजावून सांग वनात जाण्याची आवश्यकता नाही. तर भावार्थ रामायणामध्ये
सुमंतजी जेव्हा रामाला भेटायला गेले तेव्हा राम वाड्यात आहेत आणि त्याचे 7 दार आहेत. त्या दाराचं वर्णन आलं भावार्थ रामायणात. भावार्थ ते निज भुवन नाथबाबा बोलले. प्रथम दारवंटा ते श्रवण. श्रवण मन निधिध्यासन ही साधन ही दार आहेत. म्हणजे आमच्या पूर्वजांनी साधना केली आणि तेव्हा हे कमवलं. केला भोगवटा आम्हाला गी आणि आमच्या करता भोगवटा केला. महसूल खात्यातला शब्द आहे हा भोगवटा. पूर्वजांच्या मजेवर म्हणून ऐकलं का? मजा आहे आपली वारकऱ्यांची. हो, आपल्या पूर्वजांना खायला भाकरी मिळाल्या नाही, आज त्यांच्या जीवावर आम्हाला गुलाबजाम मिळत आहेत. ज्ञानोबाराय जेव्हा आळंदीवरून पैठणला निघाले होते शुद्धीपत्राला, पायात चप्पलही नव्हती हो, आणि त्या ज्ञानोबारायच्या जीवावर आज आम्ही 40-40 लाखाच्या गाडीत फिरतोय. मग कष्ट केले त्यांनी आणि भोगवटा निर्माण केला आमच्या करता. भोगा ना, काही अडचण नाही, फक्त भान ठेवा हे त्यांचं आहे. हे कोणामुळे? आपल्यामुळे ज्ञानोबा तुकोबाला किंमत का त्यांच्यामुळे आपल्याला किंमत? त्यांच्यामुळे. आंध्रसोलला पांडुरंगाची मूर्ती बसवायची होती. वारकरी गेले पंढरपूरला. महाराज विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती घेतली. बैलगाडीत आदळ आपट होईल फुटल म्हणून 2 गाढवं केले भाड्यानं. किती? 2 गाढवं. एका गाढवावर पांडुरंगाची मूर्ती, एका गाढवावर रुक्मिणीची मूर्ती. आणि असे गाढवं कुठून निघाले? पंढरपूरहून निघाले. निघाल्यावर नेवाशा जवळ आले. जाऊ दे पुढं आणतो लवकर, गंगापूरला आणतो. डायरेक्ट गंगापूरला आले. गंगापूरचे लोक म्हणले अरे 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 देव निघाले तांदरसूरला. सगळं गाव आडवं आलं. पायावर पाणी टाकलं. कोणाच्या? गाढवाच्या. बुका लावला कोणाला? गळ्यात हार घातला कोणाच्या? खायला गुळ ठेवला समोर कोणाच्या? नाही तुम्ही इकडे बघू नका, मी तिथलचं सांगायला लागलो. तुम्ही तर पाहूच नका, इथं नका पाहू तुम्ही. कोणाच्या? गाढवाच्या. गाढवाची छाती फुगली. गाढव पुढं वैजापूरला आलं. बाबाजी वैजापूरला तशीच मजा. आणि गाढव जेव्हा आंध्रसूरला आलो सगळ्या गावात वाजवत गाजवत फिरवलं. कोणाला? त्या गाढवाला. गाढव म्हणले हे रे आपली मजा, हे रे आपली मजा. आले गाढवावरच्या मूर्त्या काढल्या. गाढवाचं जे ठरलं होतं ते गाढवाला दिलं. गाढव निघाले वापस. तुम्ही वळणं दुसरीकडे लावून मला अडचणीत आणू नका. तुम्ही वेगळी वळणं देऊ नका, कृपा पाया पडून विनंती माझी तुम्हाला. ते वापस निघाले आणि जाता जाता वैजापूरमध्ये उभे राहिले. कोण? गाढव. त्यांना वाटलं पाया पाणी बुक्का हार असं काय असेल. ते वागचोरे बाबा ते तर काही मिळालं नाही, पण मालकांना सटारना मारला. खान कर. तो कुठं मारला त्याचं नाव मला घ्यावं वाटना. कीर्तन जर नसतं ना तर ढोंगणाव म्हणलो असतो मी. म्हणलो जाऊ द्या, मग गेलं ते गेलं. आता जाऊ द्या. पुढे गेलं ते गाढव गंगापूरमध्ये. तीच फजिती. गाढव नेवाशात गेलं. आता लक्ष देऊन ऐका. आणि गाढव विचार करू लागला जाताना एवढी मजा, येताना एवढी फजिती का? आणि मग नेवाशात गाढवाच्या लक्षात आलं अरे मजा माझ्यामुळे नव्हती, मजा देवामुळे होती. पण त्या गाढवाच्या लक्षात नेवाशात गेल्यावर तरी आलं. शोकांती काय महाराज? ओंकार बुवा, कैलास महाराज, उत्तम बाबा, शोकांती काय? अजून बऱ्याच गाढवाच्या लक्षात येईना आपल्यामुळे संप्रदायाला किंमत आहे का संप्रदायामुळे आपल्याला किंमत आहे. मग कष्ट केले त्यांनी, केला भोगवटा आम्हाला गी. देव म्हटले का हो, पण त्यांनी केला तुमचा आणि त्यांचा संबंध काय? वंश परंपरा दासनी गीत. वंश परंपरा दास में परंपरा दास वाह वाह.
तुका मोकळी तुका मोकळीता लाज कोणा लाज कोणा तुका मोकळीता उपवास पारे आखला उपवास पारे रातीला हो बार कुमारी 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 हो बार कुंडली गोवर्धन श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय हो बार कुमारी बार कुमारी बार आणि माझ्या पूर्वजांनी जी चरणसेवा ही संपत्ती कमावली त्या परंपरेचा मी अंकित दास आहे. नियम असा आहे, पित्याचे जे काय धन पुत्रा कोण वंचेल, बापाच्या संपत्तीवर मुलाचा अबाधित हक्क असतो. म्हणून त्याच परंपरेचा मी अंकित दास असल्यामुळे देवा तुझी चरणसेवा माझा हक्क आहे. याच्या उपर जर तू मला त्यागशील तर लाज कोणाची जाणारे तूच विचार कर आणि शांत उभा राहा आणि मला चरणसेवा करू दे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर आदरणीय सेंद्रिय परिवाराच्या वर्षश्राद्धाच्या या भव्य कार्यक्रमामध्ये या परिवाराचं राजकीय सुद्धा काय वलय आहे याचा परिचय आदरणीय आपल्या भागाचे दमदार आमदार आदरणीय श्री भुजबळ साहेब यांचंही आगमन या ठिकाणी झालेलं आहे. एकदा टाळ्या वाजून आदरणीय साहेबांचं स्वागत करायचं आहे. आदरणीय साहेबांना असणारी विकासाची नजर आणि साहेबांचं आमच्यावरही जे लक्ष आहे ते लक्ष त्यांनी असंच ठेवावं, वाढवावं आणि सगळ्याकडे लक्ष देता प्रकृतीकडेही लक्ष देऊन त्यांनी देशाची सेवा करावी आणि त्यांना देशसेवा करण्याकरता आपल्या भागाची सेवा करण्याकरता उदंड आरोग्य, उदंड आयुष्य लाभावं याबद्दल मी
प्रभूचरणी प्रार्थना करतो. आणि वैकुंठवासी आदरणीय रामभाऊदादा शेंद्रे यांचा परिचय या परिसराला वेगळा करून देण्याची आवश्यकता नाही आहे. मी मगाशीच बोललो की अत्यंत भूतदया बाळगणारं जीवन, आपल्याकडे असणाऱ्या संपत्तीचा योग्य विनियोग करणारं जीवन. हो, संपत्ती सगळ्याकडेच असते पण त्याचा विनियोग करायची अक्कल सगळ्यांकडे नसते. म्हणून यांनी आपल्या जीवनामध्ये जी संपत्ती होती ती गोसेवा, देवसेवा अर्थात धर्माच्या सेवेकरता वापरली. हो, आणि परिवार सुद्धा फार मोठा. हो, 3 मुलं आणि जवळजवळ 1 2 3 4 5 6 7 मुली, म्हणजे 7 कन्या आणि 3 मुलं, म्हणजे 7 कन्या त्यांची लग्न जर केली असतील तर आमचं शास्त्र असं आहे एक म्हणून साहेब बेटी बचाव याचं पहिलं बिगुल आमच्या तुकोबाने गाथ्यात फुकलंय. हो, मुलीचं रक्षण झालं पाहिजे, मुली वाचली पाहिजे मुलगी, याचं पहिलं बिगुल कोणी फुंकलंय? तुकोबानी गाथ्यामध्ये फुंकलंय. तुकाराम महाराज म्हणतात सालंकृत कन्यादान पृथ्वी दानाच्या समान. ज्याला एका मुलीचं कन्यादान करता येतं त्याला 1 पृथ्वीदानाचं फळ मिळतं. आणि मला वाटतं आदरणीय दादांना 7 वेळा पृथ्वीदानाचं फळ प्राप्त झालं. आणि सर्व देवमयी असणारी गोमाता यांची सेवा त्यांच्याकडून घडली. आणि मी मगाशीच बोललो ज्याला गायीची सेवा घडली त्याच्यासारखा पुण्यवान नाही. आणि ज्याच्याकडून गायीचा छळ चुकून जरी झाला तर काय शास्त्रामध्ये आपल्याकडे विचार आहे सर्वांना माहिती आहे. म्हणून दादांनी गायीची सेवा केली. पुन्हा ती कशी केली? निर्लोभ केली. मी मगाशी ओवी सांगितली निर्लोभ गायीची सेवा तेने माझी प्राप्ती उद्धवा. म्हणून त्यांचा खरा परमार्थ काय? 100 गायीची सेवा केली हाच दादाचा खरा परमार्थ आहे. हाच परमार्थ आहे. मंदिरात जाताना सुद्धा एकाही मुंगीला त्यांनी उपाशी ठेवलं नाही. एकाही मुंगीला उपाशी ठेवलं नाही. घरी जाताना खिशामध्ये साखर न्यावी. आणि जिथे जिथे जीव दिसतील म्हणजे मुंगीपासून तर वारकऱ्यापर्यंत आणि गायीपासून तर सर्व जीवापर्यंत त्यांनी काळजी घेतली. असं भूत हृदय असणारं जीवन, असं परोपकारी जीवन, अशा परोपकारी जीवनाचं वर्ष श्राद्ध करण्याचं भाग्य मला प्राप्त झालं. खरं सांगू का साहेब, खोटं बोलण्याची वेळ आमच्यावर येते तुम्हालाही बोलावं लागतं. आपला धंदाच लय विचित्र. पण आम्हाला सगळ्यात जास्त खोटं कधी बोलावं लागतं? 10व्याला आणि वर्ष श्राद्धाला. सगळ्यात जास्त खोटं बोलावं लागतं वर्ष श्राद्धाला आणि 10व्याला खोटं बोलावं लागतं. म्हणून मी कधी कधी सांगत असतो अध्यात्मशास्त्र बाजूला ठेवू 2 मिनिटासाठी. माणसानं कसं जगावं? आपल्या 10व्याला कोणालाच खोटं बोलायची वेळ येऊ नये असं जगावं. वाह वाह वाह, क्या बात है, वाह. एकदम साधं सरळ सूत्र आहे. कधी कधी आम्हाला गाढवाला घोडं म्हणावं लागतं. आम्हाला कधी कधी वर्ष श्राद्धाला पुण्यतिथ्याला 10व्याला गाढवाला घोडं म्हणावं लागतं. कधीतरी आमचं भाग्य उदयाला येतं दादा सारखाच घोडा असतो, वर्णन सुद्धा त्याचंच करावं लागतं. म्हणून असं हे पूज्य जीवन, असा हा सेंद्रिय परिवार, याची प्रतिष्ठा, त्याचा परिचय म्हणजे हा मंडप आहे. म्हणून पुढे आदरणीय संजू शेठ असतील, गोरख शेठ असतील, जगन शेठ असतील तथा सर्व कन्या असतील, यांना जो पिताचा वियोग झाला ते सहन करण्याची ताकद विधात्याने द्यावी. आणि आदरणीय दादांचं कार्य, वैकुंठवासी रामभाऊजी शेंद्रेचं कार्य पुढं करण्याचं सौभाग्य प्राप्त व्हावं अशी प्रार्थना करतो. माझ्या वाणी विस्ताराला पूर्णविराम देतो. आदरणीय साहेब यांच्याविषयी पुन्हा एकदा सद्भाव व्यक्त करतो. आदरणीय साहेबांना उदंड आरोग्य आयुष्याची प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा सर्व गुणीजन महाराज मंडळी, आमचे ओंकार महाराज, कैलास महाराज, उत्तम बाबा, हे म्हणजे काय आहेत? हे म्हणजे काय आहेत? आमचे आवाज जिथं संपतात तिथून ह्याचे आवाज चालू होतात. यांच्यात माझ्या जर कम्पेअर करायचं ठरलं, तुलना करायची ठरली तर या तिघांचा आवाज म्हणजे समृद्धी महामार्ग, कुठंच स्पीड ब्रेकर नाही. आणि आमचा आवाज म्हणजे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. याला किती खाचखड घ्यायला माप नाही. पण अशा सारख्यांना सुद्धा गाजवणारे आमचे कैलास महाराज आहेत, टाळ्या वाजवा एकदा. ओंकार महाराज आहेत, आमचे उत्तम बाबा आहेत. या सर्वांविषयी सद्भाव आदरणीय दीपक महाराज आपल्याच भागामध्ये साहेब फार गोड कार्य आमच्या दीपक महाराजांचं चालू आहे. ते काय करतात? अटलजी बिहारी वाजपेयी म्हटले होते, कोण्या गावाचं भविष्य चांगले? ज्या गावातली तरुण पिढी संस्कारक्षम आहे त्याच गावाचं त्याच देशाचं भविष्य उज्ज्वल आहे.
आणि ही सर्व तरुण विद्यार्थी घडवण्याचं कार्य आमचे दीपक महाराज करतायत. त्यांच्या कार्याला शतशः नमन. आता कीर्तन संपलेलं आहे. आता जय विठ्ठल होईल, विनेकरी येतील, बोलिले लेकुरे होईल, ज्ञानदेव तुकाराम होईल. कोणी जागा सोडू नये. साहेब आपले विचार मांडतील. साहेबांचे विचार शांतचित्ताने ऐकावे. आणि माझी सगळ्यांना विनंती राहील, पहिल्यांदा साहेब बोलतील, कारण मला साहेबाचं ऐकायचंय आणि जायचं पण आहे. म्हणून आदरणीय साहेबांचं बोलणं झाल्यावर मी सगळ्यांचा निरोप घेतो. सर्वांचं दर्शन घेऊन विठ्ठल जय 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 विठ्ठल गोरी गोरी रे रे वाकडे उत्तर करा क्षमा महाराज सिद्ध तुकाराम नाही उच्चारिला अधिकार मी आपुला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध तुकारामने ज्ञानेश्वराला पाया पैकी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम 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 पुंडलिक वरदार विठ्ठल. आलो होतो, तुम्ही लवकर संपवला. आता मलाच तुम्ही सांगतो बोलायला. माझ्या सर्व बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, कैलासवासी रामभाऊ दादा सेंद्रे यांचं हे प्रथम पुण्यस्मरण. महाराजांनी पण सांगितलं, गोपालक निश्चित होते, दानशूर होते. आणि याचा पुरावा काय आहे? लोकप्रिय होते. याचा पुरावा म्हणजे प्रथम वर्ष श्राद्धाला सुद्धा एवढा प्रचंड प्रमाणावर हा जो समाज जमलेला आहे, हा त्याचा पुरावा. नाही तर एखादा मनुष्य काय असतो, करोडपती असतो, आणखीन कोणतरी मोठा सरकारी अधिकारी का मंत्री असतो, लोक गेल्यानंतर म्हणतात गेलं बरं झालं, भुईला भार होता. पहिल्या 10 दिवसात विसरतात. वर्ष श्राद्ध कसलं घेऊन बसला तुम्ही? पहिल्या 10 दिवसात कोण नाव काढत नाही. पण नाव ज्यांचं निघतं, ज्यांनी आपल्यापेक्षा समाजावर प्रेम केलेलं आहे, आपल्या प्रत्येक जीवावर प्रेम, नुसतं समाज मनुष्य प्राण्यावर नाही, गोमातेवर सुद्धा. त्यांनी सांगितलं साखर सुद्धा घेऊन जायचे. त्याला सुद्धा जीव आहे, त्याला सुद्धा जगण्याचा अधिकार आहे, तो सुद्धा जगला पाहिजे. हे जे आहे, देण्याची जी प्रवृत्ती जी आहे, घेण्याची प्रवृत्ती फार आहे आपल्याकडे, आणि ती दिवसेंदिवस महाराज वाढत चाललेली आहे. देण्याची प्रवृत्ती फार कमी आहे. लोकांना पैसे पाहिजे असतात, खूप पैसे पाहिजे असतात, खूप पैसे पाहिजे असतात, खूप गाड्या पाहिजेत, खूप गाड्या पाहिजे, खूप सामान गोळा करायचं, गोळा करायचं, गोळा करायचं. एकाने चांगलं हिंदीमध्ये म्हटलेलं आहे की आगाहो अपनी मौत का कोई बसर नहीं. आपल्या मृत्यूचा काहीच भरोसा नाही. आगाहो अपनी मौत का कोई बसर नहीं. सामा सौ सारखा. सामान म्हणजे हे गाड्या, घोडे, बंगले, अमू. सामा सौ सार, पलकी खबर नाही. म्हणजे 100 वर्षाचं तुम्ही पुढच्या जे आहे भोगू शकाल एवढी संपत्ती आणखीन मिळवली याच्या पुढे. पण तुम्ही 100 वर्ष का तुमच्या एका क्षणाचा सुद्धा आपला भरोसा नाही. त्याच्यामुळे लक्षात कोण राहतं? जो देण्याची वृत्ती दाखवे समाजासाठी आहे. तसं तुकाराम महाराजांनी सुद्धा म्हटलेलं आहे, जोडून या धर उदास विचारे. ते जोडून ते धन मिळवायचं आहे, पण उदास विचार, उदास मनानं ते दिलं सुद्धा पाहिजे. हे छोटे मोठे नाही म्हटलं तरी उद्योगपती होते, प्रामाणिक काम करणारे असंच म्हटलं पाहिजे. आपल्या गावचे छोटे उद्योगपती असते, पण उद्योगपती होते.
पण हा उद्योगातला पैसा सुद्धा जो आहे हा फक्त आपल्या घरासाठी न ठेवता दान धर्मासाठी वापरला. आता आपल्याला आपण ज्यावेळेला येतो त्यांचं प्रथम वर्ष आणि द्वितीय असेल तृतीय असेल त्यावेळेला आपण घेऊन काय जायचं, जे महाराजांनी सांगितले त्याप्रमाणे ते जसे वागले तसे आपल्याला थोडं काय आपल्या जीवनात वागता येईल का? फक्त घेण्याची प्रवृत्ती करण्यापेक्षा देण्याची काही प्रवृत्ती होईल का? आणि हे नेहमी लक्षात ठेवा, घेण्यामध्ये किंवा स्वार्थामध्ये जेवढा आनंद असतो त्यापेक्षा काही पटीनं आनंद जो आहे देण्यामध्ये आहे, काही पटीनं. लोक करतात हे यांनी केलं, हे यांनी केलं, हे यांनी केलं, ही मदत यांनी केली, ही मदत यांनी केली, लोकांसाठी हा कर, हे जे आहे आणि सांगता येतं हो हे आम्ही केलं. नाही तर तुमच्या घरात तुम्ही किती पैसे कोणाला सांगाल, तुम्ही किती लाख कमवले का करोड कमवले कोणाला सांगता? मला एकालाही सांगू शकत नाही आपण. पण ज्या वेळेला दानधर्माच्या माध्यमातून आपण देण्याच्या समाजाला, कारण समाजच आपल्याला देत असतो हो. आजकाल अशी प्रवृत्ती महाराज पडलेली आहे की मी कोण आहे, मला कोण काय करणार आहे, मी माझ्या मताचा मालक आहे, माझ्याकडे एवढं आहे तेवढं आहे तेवढं. हे विसरूनच जातात की तुम्ही फक्त या समाजामुळे आहात, या लोकांमुळे आहात, दुसऱ्यांमुळे आहात. तुमचा जन्म झाला त्यामुळे ती दाई असेल, डॉक्टर असेल, तिने तुमच्या बरोबर पालन पोषण नाही पुढे केलं तर काय झालं असतं? तुम्हाला कपडे शिवले, शेतकऱ्यांनी कापूस पिकवला नसता, शिंपी साहेबांनी ते शिवलं नसतं तर कुठून तुम्ही 10 लाख 20 लाख 50 लाखाचा कोट घातला असता? ही गाडी अरे कोणीतरी केली म्हणून तुम्ही वापरले. जे काय आपण खातो कोणीतरी कष्ट त्या काळ्या उदरामध्ये करतोय, गहू तांदूळ पिकवतो म्हणून. आजारी पडल्यानंतर कोणीतरी आपल्याला औषध पाणी देणार, तो सुद्धा डॉक्टर, म्हणजे तो पण दुसराच. आणि शेवटी गेल्यानंतर सुद्धा लाकडं रचायला सुद्धा दुसरी माणसं शेवटपर्यंत. जन्मापासून शेवटपर्यंत जे आहे आपल्याला दुसऱ्यावरच अवलंबून राहावं लागतं. स्वतःवर हे म्हणणं की मी काय आहे, मी माझ्या स्वतःचा मालक आहे, माझी एवढी संपत्ती आहे, माझं एवढं नाव आहे, गाव काही तुझं काही नाही. तुझ्याकडे असलेली प्रत्येक गोष्ट ही दुसऱ्यानं दिलेली आहे, दुसऱ्याने निर्माण केलेली आहे, दुसऱ्याच्या कष्टातून निर्माण झालेली आहे. ही जाण ठेवून जो वागतो आणि समाजासाठी त्यात जे घेतलेलं आहे ते परत देतो, तो लोकांच्या लक्षात राहतो. आणि म्हणून जे आहे अशा महाराजांचं आपण कीर्तन ठेवून ती जाण परत परत तुमच्यामध्ये निर्माण व्हावी, परत परत तुम्हाला ते लक्षात आणून द्यावं. म्हणून या अशा व्यक्तींची जे आहे आपण कीर्तनंसुद्धा ठेवतो, त्यांचं जे काही आहे उपदेश आपण ऐकतो. मी पुन्हा एकदा जे आहे याच्यामध्ये त्यांची मुलंसुद्धा जे आहेत जगन शेठ, गोरख शेठ, संजय भाऊ, ह्या सगळ्या तिन्ही मुलांना म्हणजे वडिलांप्रमाणे त्यांचंसुद्धा जे आहे चालणं सुरू आहे. एक एक पाऊल ते सुद्धा त्याच पद्धतीने टाकत आहेत, कारण त्यांना रस्ता दाखवलेला आहे वडिलांनी, या रस्त्याने जायचं. वडिलांनी जर दुसरे भलतेच रस्ते दाखवले का मग गेलं कामातून. म्हणजे रस्ते दाखवणारे सुद्धा जे आहे हे बाहेरून दाखवण्यापेक्षा जो घरातला माणूस जो रस्ता दाखवतो ते महत्त्वाचं आहे. आणि घरातल्या माणसाने म्हणजे त्या वडिलांनी जे सांगितलं आहे, दाखवलं, त्याच मार्गाने जे आहे ही घरची मंडळीसुद्धा पुढे जात आहेत. हा सर्व समाज हा तुमच्या या तिन्ही मुलांच्या कार्यामध्ये, कामामध्ये तुमच्याबरोबर राहील. आम्ही तर तुमच्याबरोबर आहोतच आणि तुमचेसुद्धा आम्हाला आशीर्वाद मिळतात. आमचंसुद्धा तुम्हाला जेवढं काम करणं भाग आहे, तुमची सेवा करण्याची जेवढी संधी मिळेल तेवढी संधी जी आहे आम्हाला आपण निश्चित द्या. आम्ही ती संधी निश्चितपणे त्याचं सोनं करू एवढंच सांगतो. आशीर्वाद असू द्या. महाराज आपलेसुद्धा नमस्कार, आपल्यासुद्धा नमस्कार. अण्णा पण आलेले आहेत, त्यांनी आमच्या
या मागच्या निवडणुकीमध्ये फार लोकांनी जरी शिव्या दिल्या असताना तरीसुद्धा जे आहे माझी साथ काही सोडली नाही. काही शेवटपर्यंत अण्णांनी जे आहे ती धुरा जी आहे आमच्या निवडणुकीची ती त्यांनी पार पाडलेली आहे. त्यामुळे या तुमच्यासमोर यांचीसुद्धा आता आभार मानण्याची मला संधी मिळते आहे. त्यांनासुद्धा मी धन्यवाद देतो आहे.